नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत की MSCBचे जे 3 कंपन्यांचे विभाजन झाले, 3 कंपन्यांमध्ये विभाजन झाले, त्यामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती म्हणजे महाजेनको या रिलेटेड रिक्रूटमेंट किंवा त्याबद्दल जे काही पोस्ट आहे किंवा ड्युटीज प्रोफाइल आहे किंवा जे काही एक्झाम पॅटर्न आहे किंवा काय एक्सपेक्टेड जे रिक्रूटमेंट आहे, अपकमिंग रिक्रूटमेंट आहे, ते JEE असेल, AE असेल किंवा टेक्निकल असेल, टेक्निशियन असेल किंवा नॉन टेक असेल, त्याबद्दल आपण वरचेवर अपडेट्स देत राहतो चॅनलद्वारे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महानिर्मिती म्हणजे महाजेनकोमध्ये जे JEE आणि AEची जी पोस्टची जी रिक्वायरमेंट किंवा पुढच्या याच्यामध्ये भरती अपेक्षित आहे, त्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी रिक्रूटमेंटबद्दल। तर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट होत्या की सर JEE बद्दल थोडंफार तुम्ही सांगा किंवा मग एक्झाम पॅटर्नबद्दल किंवा मग जे काही थोडंफार बेसिक माहिती आहे ती द्या। JEE आणि AE हे जे आहे, JEEची जी आहे पोस्ट आहे ती टेक्निकल लेवलची म्हणजे इंजिनिअरिंग लेवलची पहिली बेसिक पोस्ट आहे। तिथून पुढे JEE आणि AEच्या ज्या 2 पोस्ट आहेत त्या विदाऊट एक्सपिरियन्स म्हणजे फ्रेशरसुद्धा तिथे अप्लाय करू शकतो। JEEसाठी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग लागतं, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल कॅटरच्या वेगळ्या जागा निघतात, नंतर इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन वगैरे मेकॅनिकल आणि त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे या पोस्ट याच्या ब्रांचेस तिथे अलाउड असतात। AEची जी पोस्ट आहे ती BE बेसवर असते। BE म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग और BTech, त्यामध्ये तुम्ही मेकॅनिकल असाल, इलेक्ट्रिकल असाल, इलेक्ट्रॉनिक्स असाल, इन्स्ट्रुमेंटेशन असाल, प्रोडक्शन असाल किंवा मग तुमचं याच्या रिलेटेड म्हणजे बाकीचे सिव्हिलचे जे कॅटर आहे ते सिव्हिलच्या वॅकन्सी वेगळ्या निघतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्सपेक्टेड वॅकन्सी किती आहेत किंवा किती जागा निघू शकतात। मागची जी ॲड होती 2016-17ची त्याच्यामध्ये किती जागा निघाल्या होत्या वेगवेगळ्या ब्रँचच्या, आणि त्यामध्ये एक्झाम पॅटर्न कसं राहील किंवा आपण कशावर फोकस करायला पाहिजे, कट ऑफ वगैरे कसा राहील किंवा राहू शकतो अंदाजित, आणि त्यामध्ये बेसिक माहिती जी आहे ते आपण आज घेणार आहे। ठीक आहे, तर त्यामध्ये बघा मित्रांनो, JEE आणि AE, JEE म्हणजे ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता आणि AE म्हणजे असिस्टंट इंजिनियर अभियंता। ठीक आहे, त्याच्यामध्ये एज लिमिट बघा, याच्यामध्ये थोडंसं क्लॅरिफिकेशन आहे। मागचा जो व्हिडिओ आपण घेतला होता त्यामध्ये एज लिमिट मी जे सांगितलेलं होतं ते चुकून मी महावितरण आणि महापारेषणबद्दल बोललेलो होतो। याच्यामध्ये जे एज लिमिट असतं महानिर्मितीमध्ये हे थोडं वेगळं राहतं। JEE आणि AE दोघांसाठी हे इम्प्लिमेंट होतं। ओपनसाठी 38 आणि कॅटेगरी जे असतात 38+5 म्हणजे त्यात OBC, SC ST किंवा NT वगैरे जे काही बाकीचे आहेत, VJ वगैरे आहे किंवा महिला आरक्षण वगैरे आहे, ते सगळं 43 राहतं म्हणजे +5। ठीक आहे, त्यानंतर सॅलरी जी आहे JEEची सॅलरी असते, म्हणजे हे तुम्हाला मी एक अंदाजे सांगतो। याच्यामध्ये जी नवीन ॲड येईल त्याच्यामध्ये थोडंफार चेंजेस होतील। त्याच्यामध्ये 37+ 37+ राहील JEEसाठी, याच्या प्लस अलाउन्सेस राहतात। अलाउन्सेसमध्ये DA म्हणजे डायलिंग अलाउन्स म्हणजे आपला महागाई भत्ता जो असतो तो, त्याच्यानंतर HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स राहतो, त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स, फील्ड अलाउन्स जर असला तर, फील्ड अलाउन्स इथं काम नाही आहे पण असला तर, हे टोटल जी सॅलरी जाते ही 55,000च्या घरामध्ये जाते JEEची। ठीक आहे, JEEची म्हणजे ज्युनियर इंजिनिअरची सॅलरी। त्यानंतर असिस्टंट इंजिनियर 49+ राहते, 49,000+ वगैरे याच्यामध्ये बेसिक राहते। त्याच्यामध्ये अलाउन्सेस ॲड केले तर ते सगळं 65,000पर्यंत जाऊ शकते किंवा त्याच्यावरसुद्धा जाऊ शकते। ठीक आहे, तर हे झालं सॅलरीबद्दल आणि एज लिमिटबद्दल। त्यानंतर क्वालिफिकेशनबद्दल महत्त्वाचं म्हणजे JEEसाठी क्वालिफिकेशन लागेल तुम्हाला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, ते इलेक्ट्रिकल असेल, त्याच्यामध्ये तुमचं इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिकल आहे, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन आहे। हे 3-4 ब्रँचेस आहे मेन आहे, बाकी त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये सब हे असतात, ब्रँचेस असतात, ते तुम्हाला ॲड झाल्यानंतर कळेलच। ठीक आहे, त्याच्यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग लागेल तुम्हाला आणि एक्सपिरियन्स कुठलाच लागणार नाही, JEEसाठी पण नाही, AEसाठी पण नाही। ह्या स्टार्टच्या पोस्ट आहेत इंजिनिअरिंग लेवलच्या, त्याच्यामुळे याला एक्सपिरियन्स लागत नाही, फ्रेशरसुद्धा अप्लाय करू शकतात, पर्सेंटेजची सुद्धा अट नाही आहे। ठीक आहे, त्यानंतर AEसाठी बघा BE BTech लागेल तुम्हाला, जे ब्रँचेस लागतील BE BTechसाठी किंवा जे काही डिप्लोमा आणि डिग्रीसाठी जे ब्रँचेस लागतील ते आहे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल कॅटेगरीचं वेगळं निघतं बरं, जे बाकीच्या कॅटेगरीज आहे त्याचे वेगळं ॲड निघते आणि सिव्हिलची वेगळी ॲड निघते। ठीक आहे, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोडक्शन आणि पॉवर। यामध्ये मित्रांनो बघा, JEE आणि AE हे फ्रेशर घेतात, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सची गरज पडत नाही, त्यामुळे अतिशय चांगला चान्स आहे। आणि इथे 3-4 ब्रांचेस इन्क्लूड असतात, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना जॉबचा चान्सेस भरपूर राहतात आणि फॅसिलिटी जेनकोमध्ये चांगल्या राहतात। एम्प्लॉईजला क्वार्टरसुद्धा मोठे क्वार्टर्स मिळतात, 1 BHK 2 BHK वगैरे चांगले त्याच्याविषयी मोठे क्वार्टर मिळतात, ते पोस्टनुसार असतात। DYE आणि अबोव ज्या पोस्ट असतात त्यासाठी प्रमोशन लागते, म्हणजे प्रमोशनच्या बेसवर ते तुम्हाला DYE आणि बाकीच्या पोस्ट मिळतात, DYE किंवा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह किंवा एक्झिक्युटिव्ह आणि बाकी त्याच्यामध्ये भरपूर पोस्ट आहे, SC आहे, डेप्युटी CE आहे, नंतर CE आहे वगैरे, अशा भरपूर पोस्ट इथे म्हणजे प्रमोशन चान्सेस इथे चांगले असतात। आणि जे पॉवर प्लांट असतात आपले महाराष्ट्रातले वगैरे किंवा जे काही पॉवर प्लांट आहे त्या पॉवर प्लांटमध्ये तुमची ड्युटी राहते, जसं कोराडी आहे, खापरखेडा आहे, चंद्रपूर आहे इकडे, नंतर पारस आहे अकोला साईडला वगैरे, आणि बाकीचे जे पॉवर प्लांट आहे आपले तिथे तुम्हाला त्याचे पोस्टिंग राहते। ठीक आहे, आणि ट्रान्सफरचं असं काही नाही आहे, ट्रान्सफर तुम्ही
एक 4 वर्ष 5 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सुद्धा तुम्हाला ट्रान्सफर वाटलं तर तुम्ही घेऊ शकता, अन्यथा तुमचं 5-6 वर्ष एका ठिकाणी एका पॉवर प्लांटला तुम्ही निघू शकते. ठीक आहे. त्याच्यामध्ये चांगला चान्स आहे. जे काही आता ॲड येणार आहे ती अपेक्षित ॲड आहे. ॲक्च्युली 100% कन्फर्म नाही सांगता येत, परंतु जे काही हालचाली आहेत मागच्या वर्षीसुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक सर्क्युलरचं तुम्हाला एक माहिती दिली आहे. 482चं सर्क्युलर आहे ते. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही कंडिशन दिले आहे याच्याबद्दल, रिक्रुटमेंटबद्दल. आणि आता बऱ्यापैकी त्याचे चान्सेस थोडेसे वाढलेले आहेत. आणि त्यासाठीच मी तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे काहीतरी दिशा मिळवणे अभ्यासासाठी, की तुमचा अभ्यास सुरू होणं आवश्यक आहे. कारण इलेक्ट्रिकलसाठी तरी ट्रान्सकोची ऑपॉर्च्युनिटी होती किंवा डिस्कॉमची ऑपॉर्च्युनिटी आहे, पण बाकीच्या ब्रांचेससाठी डिस्कॉम आणि ट्रान्सकॉममध्ये ते इलेक्ट्रिकल सोडून बाकीचे ब्रांचेस चालत नाही. फक्त जेनकोमध्ये बाकीच्या ब्रांचेस चालतात. एक्झाम पॅटर्न म्हणजे एक्झाम पॅटर्न काय असतो याचा, तो तुम्हाला जे 2016-17ची जी ॲड होती किंवा 16ची ॲड होती त्याचा रेफरन्स घेऊन इथे घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात पुढच्या एक्झाममध्ये, परंतु त्याच्यामध्ये जो काही एक्झिस्टिंग आहे म्हणजे 16-17ची जी ॲड आहे त्याच्यानुसार टेक्निकलचं जे आहे 60 प्रश्न, 120 मार्क म्हणजे 2 मार्काचा एक प्रश्न. त्यानंतर नॉनटेकमध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, अंकगणित. नॉनटेकमध्ये ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग जे आहे 60 प्रश्न 60 मार्क. टोटल 120 प्रश्न 120 प्रश्न 180 मार्कासाठी इथे येऊ शकतात. आणि टाईम राहतो 2 तासाचा, 120 मिनटाचा इथे टाईम राहतो. आणि बाकी याचा जर आपण कट ऑफचा विचार केला 180पैकी आउट ऑफ 180पैकी जीचा जो कट ऑफ आहे तो साधारण मागच्या जे एक्झाम होती त्याचा 114चा गेलेला आहे, 112-114मध्ये. आणि एईचा जो गेलेला आहे तो 117. म्हणजे आपल्याला जे काही आहे साधारण 180पैकी 120च्या जवळपास मार्क्स घेणे अतिशय आवश्यक आहे. टेक्निकलमध्ये तुमचं जे काही तुमची ब्रँच असेल, इलेक्ट्रिकल असेल, तुमचं मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इन्स्ट्रुमेंटेशन, त्याचे तुमचे 60 प्रश्न राहतील, 2 मार्काचं राहील आणि 120 मार्कासाठी ते राहील. त्याच्यानंतर नॉनटेकमध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंग जे आहे ते 60 प्रश्न राहतील, कमी जास्त जे आहे याच्यामध्ये असं काही फिक्स कुठे सिलेबस त्यांनी महाजेनकोच्या साईटवर दिलेलं नाही आहे. 60 प्रश्न राहतील 60 मार्कासाठी, म्हणजे एक प्रश्नासाठी 1 मार्क राहील. महाजेनकोमध्ये जे टेक्निकलचं आपलं सिलेबस राहतं, जे 60 क्वेश्चन्स 120 मार्कासाठी आहेत, तर त्यामध्ये जेई आणि एईसाठी एक एक्सपेक्टेड सिलेबस आहे हा मागची जी एक्झाम झाली त्याच्यानुसार. त्याच्यामध्ये बघा, सिव्हिलमध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स, इरिगेशन अँड वॉटर सप्लाय, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग, बिल्डिंग मटेरियल्स, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर्स, कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स, कन्स्ट्रक्शन, फील्ड सर्वेइंग, वेल इरिगेशन अँड हायड्रोलॉजी, सॉईल मेकॅनिक्स अँड फाउंडेशन, ट्यूबवेल इरिगेशन, फ्लड कंट्रोल, रोड्स अँड हायवेज, सॅनिटरी इंजिनिअरिंग, हे पूर्ण सिव्हिलसाठी याचा अभ्यास करणे तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये बघा, इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी बेसिक इलेक्ट्रिकल्स, नेटवर्क ॲनालिसिस, पॉवर सिस्टीम्स, इलेक्ट्रिकल मशीन्स, त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, स्विचगेअर अँड प्रोटेक्शन, कंट्रोल सिस्टीम, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी. ठीक आहे. तर हे मी तुम्हाला मेन काढले इलेक्ट्रिकलमध्ये खूप वास्ट आहे ॲक्च्युली, पण मी तुम्हाला जे महत्त्वाचे आहे तेच इथं सांगितले आहे. मेकॅनिकलसाठी थिअरी ऑफ मशीन्स अँड मशीन डिझाईन, थर्मोडायनामिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स, बॉयलर्स, हायड्रॉलिक टर्बाइन्स, सेंट्रिफ्युगल पंप्स, फ्लुइड मेकॅनिक्स, आयसी इंजिन्स, एअर कंप्रेसर्स, फ्लुइड स्टॅटिक्स, मेजरमेंट अँड प्रेशर, टर्बो मशीन्स, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, नोझल्स अँड स्टीम टर्बाइन, प्रॉपर्टीज अँड क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड्स, हीट ट्रीटमेंट किंवा हीट ट्रान्सफर, इंजिनिअरिंग मटेरियल्स, क्लासिफिकेशन ऑफ स्टील्स, साठी बेसिक्स ऑफ सर्किट्स अँड मेजरमेंट सिस्टीम, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर ॲनालिटिकल ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटेशन, ट्रान्सड्यूसर्स अँड मेकॅनिकल मेजरमेंट्स, कंट्रोल सिस्टीम अँड प्रोसेस कंट्रोल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट्स, सिग्नल सिस्टीम्स अँड कम्युनिकेशन. इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बघा, ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक्स ऑफ सर्किट्स अँड मेजरमेंट सिस्टीम, कंट्रोल सिस्टीम अँड प्रोसेस कंट्रोल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल मेजरमेंट्स. त्यानंतर सिग्नल्स, ट्रान्सड्यूसर्स, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटेशन, सिस्टीम्स अँड कम्युनिकेशन्स, हे महत्त्वाचे आहेत इन्स्ट्रुमेंटेशनच्या दृष्टीने. हा सिलेबस सगळा तुमचा कव्हर होणं आवश्यक आहे अभ्यास करताना. त्यानंतर ॲप्टिट्यूडमध्ये आपलं जे काही एक्सपेक्टेड असतं ते आहे नंबर सिस्टीम्स, रेशिओ अँड प्रपोर्शन, ॲव्हरेज, पर्सेंटेजेस, स्क्वेअर रूट्स, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स, क्यूब रूट्स, HCF, LCM. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन, पाईप्स अँड सिस्टम्स, टाईम अँड डिस्टन्स, प्रॉब्लेम्स ऑन एजेस, बोट्स अँड स्ट्रीम्स, क्लॉक्स अँड कॅलेंडर्स, टाईम अँड वर्क, डेटा इंटरप्रिटेशन,
मिक्सचर अँड एलिकेशन, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, पार्टनरशिप. ठीक आहे, ॲप्टिट्यूडमध्ये. नंतर रिजनिंगमध्ये बघा नंबर सिरीज, ब्लड रिलेशन्स, ॲनॉलॉजी, कोडिंग अँड डिकोडिंग, पझल टेस्ट, अल्फाबेट सिरीज, क्यूब्स अँड डायस, अरेंजमेंट्स, डायरेक्शन्स, वेन डायग्राम, अरिथमॅटिक रिजनिंग, नंबर रँकिंग, डिसिजन मेकिंग, मिरर इमेजेस, हे सगळं तुम्हाला रिजनिंगमध्ये. ठीक आहे, जे काही आपल्याला 60 प्रश्न 60 मार्क असतात ते. 2016ची जी ॲड होती त्याच्यामध्ये जे काही JEE आणि AEच्या जागा होत्या त्या ज्या आपण आता थोडंसं ॲनालिसिस करणार आहे की याच्यामध्ये कोणत्या ब्रँचसाठी किती पोस्ट होत्या किंवा किती जागा तिथे निघाल्या होत्या. ॲक्च्युली ॲज पर जे काही आतापर्यंत झालेलं आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल जे आहे ते 40% वॅकन्सी असतात, जे काही टोटल वॅकन्सी असतात त्याच्यामध्ये, आणि इलेक्ट्रिकल 40% असतात, आणि इन्स्ट्रुमेंटेशनच्या अंडरमध्ये जे काही आता इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन ते येतात 20%. अशा टोटल 100% जागा असतात जे काही टोटल पोस्ट असतात. तर मागच्या ॲडमध्ये बघा JEEच्या 237 पोस्ट होत्या, जे काही आपण माहिती घेतली त्यावरून सांगतो, आणि AEच्या जे आहे 338 पोस्ट होत्या AEच्या. ठीक आहे, मागच्या ॲडमध्ये. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलच्या JEEच्या 71, AEच्या 114, इलेक्ट्रॉनिक्सच्या 47 होत्या JEEच्या आणि 76 होत्या AEच्या. मेकॅनिकलसाठी 60 जागा होत्या JEEसाठी आणि AEसाठी 95 जागा. इन्स्ट्रुमेंटेशन 35 जागा होत्या JEEसाठी आणि 57 जागा होत्या AEसाठी. आणि पॉवर जे आहे पॉवर इंजिनिअरिंग, तर त्यासाठी 24 जागा JEE आणि याच्या ज्या आहेत 38 जागा AEच्या. ठीक आहे, तर हे टोटल याच्यामध्ये जे काही आता ॲनालिसिस आपण केलेलं आहे, जे काही आतापर्यंतचा जो पेपर आधीचा जो पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये एवढ्या जागा आल्या होत्या. तर याच्यामध्ये आता बघा तसं पाहिलं तर आता साधारण मागच्या म्हणजे 16ची जी ॲड होती म्हणजे 5-6 वर्ष झालेले आहेत, 5-1 वर्ष तरी झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता जी ॲड येईल तर त्याच्यामध्ये साधारण असं अपेक्षित आहे की 400 ते 500च्या रेंजमध्ये जागा येण्याची शक्यता आहे JEE आणि AE. तर चांगली संधी आहे मित्रांनो. बाकीचे जे ब्रँचेस आहे इलेक्ट्रिकल सोडून वगैरे त्यांच्यासाठी पण चांगली चान्स आहे, आणि इलेक्ट्रिकलसाठी जागा जास्तच राहतात महाजनकोमध्ये, आणि बरीचशी माहिती बेसिक माहिती मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता जे काही आपण बघतो आहोत की एक्झामचं जे पॅटर्न आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे, सिलेबससुद्धा सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करावी असं मला वाटतं. तर व्हिडिओ बऱ्यापैकी माहितीपूर्वक वाटला असेल, तुम्हाला JEEची बऱ्यापैकी बेसिक माहिती मिळाली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना माहिती मिळेल याबद्दल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून वरचेवर तुम्हाला नोटिफिकेशन्स किंवा अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.